फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक 23 बघत आहोत. GK GS इंग्रजी आणि संगणकाचे प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे. याआधी आपल्या एकूण 22 प्रश्नपत्रिका झाल्या आहे, तर त्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये चांगले मार्क्स भेटले पाहिजे. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला आजचा प्रश्न बघा आपला. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असणे बंधनकारक आहे? तर कलम 214 ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी. तर बघा, कलम 214मध्ये असे नमूद केले आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. तर कलम 124 हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे आणि कलम 324 हे भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे आणि कलम 44 हे समान नागरी कायदेशी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधित मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे. तर बघा, या संदर्भात कोणताही प्रश्न आला तर तुम्ही हे सगळं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. योग्य आर्टिकल निवडा. द कॅन्डिडेट इज डॅश डॅश लॉ ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. तर बघा, इथं आपल्याला दिलं ऑप्शन क्रमांक बी. आपल्या इथं आन्सर येणार आहे अ, कारण की बघा इथं लॉ जे दिलं आहे त्याचं फर्स्ट लेटर जे आहे ते एल आहे, ते कॉन्सोनंट आहे आणि जे वोवेल्स असेल तेव्हा आपण एन वापरतो. ठीक आहे. तर त्यानुसार इथं बी हे ऑप्शन बरोबर असणार. तिसरा प्रश्न बघा. संगणकाच्या दुसऱ्या पिढीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते इलेक्ट्रॉनिक घटक होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी. ट्रान्झिस्टर जे होतं ते महत्त्वाचं घटक होतं. तर बघा, दुसऱ्या पिढीच्या संगणकाशी व्हॅक्यूम ट्यूबच्या ऐवजी ट्रान्झिस्टरचा वापर केला, त्यामुळे संगणक अधिक लहान आणि कार्यक्षम झाले. ठीक आहे. तर बघा, व्हॅक्यूम ट्यूब हे संगणकाच्या पहिल्या पिढीचं वैशिष्ट्य होतं, तर दुसऱ्या पिढीचं काय होतं? ट्रान्झिस्टर आणि पहिल्या पिढीचं व्हॅक्यूम ट्यूब. आणि ICचा वापर जो होता तो तिसऱ्या पिढीच्या संगणकामध्ये सुरू झाला आणि मायक्रो प्रोसेसर हे चौथ्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य आहे. तर बघा, तुम्हाला यातमधून कोणताही प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर अगदी व्यवस्थितपणे लिहू शकतात. पुढचा प्रश्न बघा. संगणक सुरू करण्याच्या किंवा रिस्टार्ट करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, त्याला ऑप्शन क्रमांक बी. बूटिंग असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा, संगणक सुरू करण्याला कोल्ड बूटिंग आणि सुरू असताना आपल्याला रिस्टार्ट करण्याला वॉर्म बूटिंग असं म्हणतात. ठीक आहे. तर कंपायलिंग म्हणजेच प्रोग्रामिंगमधली प्रोसेस असते. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा. योग्य प्रेपोजिशन निवडा. ही हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई डॅश डॅश 2000 टाईम. तर बघा, इथे येणार आपलं ऑप्शन क्रमांक सी. सिन्स. ठीक आहे. तर सिन्स काय येणार बघा, इथे निश्चित आपल्याला वेळ सांगितलेला आहे, पॉईंट ऑफ टाईम आपल्याला सांगितला आहे. तो दर्शनासाठी कशाचा वापर केला जातो? सिन्सचा. तर 4 जर असेल तर 4 कशासाठी वापरता बघा, ड्युरेशन जर आपल्याला कालखंड दाखवायचा असेल तर, उदाहरणार्थ फॉर 10 इयर्स. ठीक आहे. इथे जर 5 इयर्स 10 इयर्स असलं असतं तर आपण फॉर वापरलं असतं. तर पॉईंट ऑफ टाईम सांगितलं आहे म्हणजे 2010, किंवा इथे तास सांगितले असते किंवा वेळ सांगितली असते म्हणजे जसं की 9 AM 10 PM, तेव्हासुद्धा आपण सिन्स वापरला असता. ठीक आहे. पॉईंट ऑफ टाईम आणि ड्युरेशनचं सांगितलं असतं, समजा 3 तास, तेव्हा आपण फॉर वापरलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक सी. गोदावरी जी आहे ती दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. तर उगम कुठे होते सगळ्यांना माहितीच असेल, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळ. ठीक आहे. सातवा प्रश्न बघा. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आले? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी. 15वी घटना दुरुस्ती जी आहे त्याच्यानुसार जे आहे ते करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न बघा. 42वी घटना दुरुस्ती तर काय आहे? तर 1976मध्ये झालेली ही लघु संविधान म्हणून ओळखली जाते आणि 1963मध्ये झालेली 15वी घटना दुरुस्ती ही निवृत्तीचे वय 60 वरून 62 केले आहे आणि 24वी घटना दुरुस्ती ही मूलभूत हक्क आणि संसदेच्या अधिकाराशी संबंधित आहे आणि 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. MS एक्सेलमध्ये सध्याच्या सेलमध्ये आजची तारीख म्हणजेच करंट डेट आपोआप समाविष्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक बी. कंट्रोल प्लस सेमिकोलन. ठीक आहे, हे वापरलं जातं. तर बघा, कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस सेमिकोलन जेव्हा त्याचा वापर होतो तेव्हा सध्याची वेळ म्हणजे करंट टाईम टाकण्यासाठी होतो. कंट्रोल टीचा वापर हा टेबल तयार करण्यासाठी होतो. पण आजची डेट जर आपल्याला टाकायची असेल तर कंट्रोल प्लस सेमिकोलन याचा वापर होतो. ठीक आहे. 9वा प्रश्न बघा. जानेवारी 2026मध्ये भारताचे पहिले पूर्णपणे कागदविरहित पेपरलेस जिल्हा न्यायालय कुठे सुरू झाले? लेटेस्ट प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर बघा, ऑप्शन क्रमांक बी.
कल्पेट्टा केरळ ते वायनाड येथे आहे, येथे ते सुरू झाले आहे. ठीक आहे. तर बघा 6 जानेवारी 2026 रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा येथील देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन केले आहे. 10वा प्रश्न बघा, 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या कोणत्या विषयावरील चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? तर बघा ऑप्शन क्रमांक सी, गणेशोत्सव आत्मनिर्भर प्रतीक, याला तर प्रथम क्रमांक मिळाला आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे प्रश्न आपण पुढच्याही सिरीजमध्ये घेऊन येणार आहोत. थँक्यू.